नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्री यांना टेक ओव्हर केलं जाणार आहे, ते म्हणजेच किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीकडून. आणि सरकारची अशी वाट लागणार आहे की ज्याचा विचारही सरकारने कधी केलेला नव्हता. कारण इतके दिवस सरकारला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी आपण हँडल करू शकतो, पण तिची वाट लागलेली आहे. आधीच तिचे एम्प्लॉई तिला सोडून गेलेले असतात आणि आता तिचं बिंग तिच्याच वागण्यातून सगळ्यांच्या समोर फुटताना दिसणार आहे. कारण काहीही झालं तरीही तेजस्विनी जी आहे तिने कधीच जॉब केलेला नाही किंवा कंपनीच्या कोणत्या गोष्टीतही लक्ष घातलेलं नाही. पण इकडे सरकार आता सगळं खोटं बोलत आहे, कारण सरकारला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जेव्हा तिने तेजस्विनीला दरीत ढकललेलं असतं तेव्हा तेजस्विनीकडून सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या असतात, तिच्याकडून सगळं सत्य जाणून घेतलेलं असतं. आजपर्यंत काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ते सगळं तिने काढून घेतलेलं असतं. एकूण एक गोष्ट तिच्याकडून ऐकून घेतलेली असते. आता सरकारला प्रश्न विचारले जात असतात. सखी सांगत असते की मी लहान असताना आपण कोकणात गेलो होतो, तेव्हा काय झालं होतं तर सरकारने लगेच उत्तर दिलेलं असतं. तेव्हा असं झालेलं की तू विहिरीत पडली होती तिथल्या, तेव्हा मला पोहता येत नसतानाही मी तिथे उडी मारून तुला वाचवलेलं होतं. आता एक एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे गौतम काकाला. गौतम काका जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मात्र ती सांगते की हो, त्यावेळेस असं घडलेलं होतं की तुमचा लॉस झालेला होता आणि तेव्हा मी माझ्या पाटल्या तुम्हाला दिलेल्या होत्या आणि सांगितलेलं होतं की ही गोष्ट आपल्यामध्येच राहिली पाहिजे. आणि आता सरकारचं रडायचं नाटक सुरू झालेलं असतं. खरं तर हे सगळं कानाला माहिती आहे, सरकार सगळं नाटक करते. कारण इकडे जेव्हा किरणला सुद्धा किडनॅप केलेलं होतं, या सगळ्या गोष्टी घडत होत्या, तेव्हा मात्र आता सगळं कानावर आलेलं असतं आणि सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. आता मात्र काना तिथे सांगत असतो की बंद करा तुमची नाटकं, ढोंगीपणा. तेव्हा मध्ये सखी येते आणि सखी म्हणू लागते की काना, अजून काय पुरावे हवेत तुला, असं काय करतोयस तू. तेव्हा मात्र काना म्हणतो की ही बाई ढोंगी बाई आहे, ही बाई खोटारडी बाई आहे. अहो बेबी सरकार, तुम्हाला माहीत नाही आहे, दरीत पडलेली आहे ती तुमची खरी आई तेजस्विनी आहे. तेव्हा मात्र इकडे सखीला ते आठवत असतं, तो प्रसंग आठवत असतो. तिला जाणवतं की नाही, काहीतरी चुकत तर नाही आहे ना आपल्याकडून, काही गोष्टी चुकीच्या तर होत नाही आहेत ना. तेव्हा इकडे सखी शेवटी विश्वास ठेवते, ती म्हणजे त्या सरकारवर. तिने कानावरती अविश्वास दाखवलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता तेजस्विनी म्हणजे जी सरकार आहे, सरकार ही तेजस्विनी बनून राहते. ती प्रश्न विचारायला सुरुवात करते. ती म्हणते की राजलक्ष्मी किर्लोस्कर, सांगा, हा कबीर किर्लोस्करच आहे ना? याच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की हा तुमचा नातू कबीर किर्लोस्कर आहे. आता मात्र आजीसाहेब शांतच झालेले असतात, त्यांना कळतच नसतं आणि कानाच्या तोंडून चुकीचा शब्द निघतो, मा, सांगा ना तुम्ही खरं. आता मात्र इकडे सगळेजण विचारू लागतात की तू मा कसं काय म्हणालास, तू मा म्हणण्याचा उद्देश काय आहे, तू मा कसं म्हणाला, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आता काना मात्र शांत राहतो, मालाही कळलेलं असतं. आता कानाने काय माती खाल्ली आहे ती लक्षात आलेली असते. आता मा म्हणत असते की आता काय करायचं. शेवटी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि त्याचबरोबर हे सगळेजण तिथं असतात आणि मग मात्र कबीर किर्लोस्कर हा काना माडिक आहे हे सत्य आता सरकार इकडे समोर आणतं. सरकारने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने हे सत्य समोर आणलं जातं. आता मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो. शेवटी सखी म्हणते की बाद झालं काना, मला वाटलं नव्हतं तू मला फसवशील. नाही, तू काना नाही आहे, बरोबर आहे, तू तर कबीर किर्लोस्कर आहे, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक कबीर किर्लोस्कर. हे ऐकल्यानंतर कानाला ती म्हणते की बाद झालं, आता मला हे सहन होत नाही, तू निघून जा. माझ्या आयुष्यात तुला काडीचीही किंमत नाही आहे, माझ्या आयुष्यात खोटं बोलणाऱ्या माणसांना जागा नाही आहे, एवढं लक्षात ठेव. असं तिने कानाला सांगितल्यानंतर तिथं मा असते, त्याचबरोबर किरण असतो, त्याचबरोबर जानू असतात, सगळे तिथं असतात. आणि मग मात्र प्रश्न उभा राहतो आता कानाच्या समोर की आता करायचं काय, गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत, नक्की काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. तेव्हा मात्र तिथे गौतम असतो आणि गौतम म्हणतो, हे सगळं काय आहे मला कळेल का, तू काना नाही आहे, मग तू काय कबीर किर्लोस्कर आहे. तेव्हा आता खोटी शपथ तर घेणार नाही आहे. काना म्हणतो की ठीक आहे,
एक ना एक दिवस सांगायचं होतं, ते आता सांगितलं जाते, फक्त वेळ चुकीची आहे. आणि मग कान्हा बोलायला सुरुवात करतो. कान्हा म्हणतो की हो, मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. आणि हे ऐकल्यानंतर सखीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण सखीला माहिती असतं की तिच्या बाबांचे ते मित्र आहेत. देवदत्त किर्लोस्कर हे सखीच्या बाबांचे मित्र आहेत, हे सखीच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे मात्र आता कान्हाला घराच्या बाहेर जायला सखी सांगते. कारण कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे असं सरकारने प्रूव्ह केल्यानंतर आता सखीच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही. सखीच्या पुढे एकच पर्याय राहतो आणि तो म्हणजे कान्हाला बाहेर काढायचं. या सरकारने कान्हा आणि त्याचबरोबर सखी या दोघांच्या मध्ये फूट पाडलेली आहे. आणि तिला असं वाटत असेल की हे सगळं तिच्या मनाप्रमाणे होईल, पण नाही प्रेक्षकांनो, या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होणं सोपं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता या सरकारची मजा इथपर्यंत वाढलेली असते की ती कान्हाला भेटते आणि त्याच्याशी आरडून बोलत असते, त्याला सांगत असते की तुला उद्ध्वस्त करेल. त्यानंतर इकडे सरकारला कान्हा म्हणतो की करून दाखवा, चॅलेंज ॲक्सेप्टेड, कारण तुम्ही हे सगळं काहीच करू शकत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे कान्हा आता तिथे उभा असतो आणि कान्हा त्यांना सांगतो की काही तुम्ही बिघडवू शकत नाही, 1 महिन्याच्या आत तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, रस्त्यावर आणणार आहे. कान्हा घरी येतो, किरणला बोलवून घेतो. आजीही तिथं असतात आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. आजी म्हणत असतात की काय चाललंय हे सगळं, कळेल का मला? तेव्हा इकडे कान्हा म्हणतो की नाही, तसं काही नाही झालेलं. तेव्हा आजी म्हणतात की आता ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे ना, तू कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, तर चल, आजपासून आपली कंपनी तू सांभाळायची आहे. तुझ्या टॅलेंटच्या जोरावर, तुझ्या ताकदीच्या जोरावर त्या सरकारला तुझ्या पायाशी लोळण घालायला लावायची, एवढं लक्षात ठेव. हे सगळं चाललेलं असतं. इकडे आता तेजस्विनी म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे भाऊजी, तुम्ही शिकवाल का मला, असं ती बोलू लागते परशूला. परशू म्हणतो की हो, कारण परशूला माहिती आहे की तिला तर म्हणजेच सरकार आहे, तिला तर सगळ्या गोष्टी किती परफेक्ट लागायच्या आणि त्याचबरोबर तिने इंग्लिश किती फ्लुएंट बोलायची, सगळ्या मीटिंग कशा हँडल करायची हे परशूला माहिती आहे. परंतु इथं तेजस्विनी बनून आली आहे ती, पण तेजस्विनीला यातलं काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अचानक एम्प्लॉय निघून जातात आणि 1 दिवस बाकी असतो आणि आता शेवटचा ढाव घालायचा असतो. तेव्हा मात्र इकडे आजी आणि त्याचबरोबर बाकीची मंडळीसुद्धा असतात. सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे. सरकारची कंपनी, आता सरकारचा एवढा मोठा लॉस झालेला आहे आणि तो लॉस भरून घ्यायचं काम किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनं करायचं आहे. म्हणजेच कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही टेकओव्हर केली जाणार आहे. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. फायनली कशा पद्धतीने इकडे कबीरला म्हणजे कान्हाला जमेल कंपनी टेकओव्हर करायला, हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.